महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली असतानाच राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आजपासून सुरू झाल्या। पावसाच्या रिमझिम सरींमध्ये भिजत मुंबईसह नाशिकमधील विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली। दरवर्षी 15 जून रोजी शाळा सुरू होतात, मात्र यंदा 2 दिवस शाळा उशिरा सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आल्या होत्या। मुलांना शाळेत येताना आनंद वाटावा यासाठी पहिल्या दिवशी उत्सव साजरा करा अशा सूचनाही देण्यात आल्या। आज माझ्या स्कूलचा फर्स्ट डे, मी खूप आनंदात आली आहे आणि मी खूप छान स्टडी करणार। पुणे आणि कोल्हापुरातल्या शाळाही विद्यार्थ्यांनी फुलल्या होत्या। पुण्यात पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा उपस्थित होते। तर कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतही प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते। दरम्यान पुण्यात झालेल्या शाळा प्रवेशोत्सवात शिक्षण हक्क कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर कोल्हापुरातील कार्यक्रमात सतेज पाटील यांनी प्राथमिक शिक्षण मंडळाला 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचीही माहिती दिली। त्यामध्ये शिक्षणाचा जो कायदा आरटीचा जो कायदा झालेला आहे, त्या कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत। आमचा प्रयत्न असा आहे की त्या कायद्याची विसंगती न होता आम्हाला पुढे जाऊन मार्ग काढायचा आहे। त्यातून आम्ही कसा मार्ग काढता येईल तो विचार करतो। महापालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळांचं अस्तित्व राहावं ही राज्य शासनाची भूमिका आहे आणि म्हणून जास्तीत जास्त मदत या महानगरपालिकेच्या शाळांना करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे। राज्य शासनाच्या वतीनं प्राथमिक शिक्षण मंडळाला त्यांच्या सोयी सुविधांसाठी एक 50 लाख रुपये देण्याची भूमिका आपण स्वीकारली। आजपासून सर्वच शाळा सुरू झाल्यात। औरंगाबादमधील मुर्शिदाबाद वाडी इथं गावकऱ्यांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे उंट, घोडे आणि बैलगाडीमधनं मिरवणूक काढून अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं। हे आहे औरंगाबादमधलं फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबाद गाव। आज गावातल्या अनेक घरांमध्ये सडा घालून रांगोळी काढण्यात आली आहे। गाव सजलंय। ही सगळी तयारी चालली आहे ती या लहानग्यांसाठी, कारण आज त्यांच्या शाळेचा पहिला दिवस होता। आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस होता, तर त्यांना शाळेबद्दल भीती नाही मनात, तर त्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी याच्यासाठी आम्ही आज प्रवेश दिंडी काढली मुलांची। आणि त्या दिंडीमध्ये उंट, घोडे याच्यावर बसून पहिले विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली आणि गावकऱ्यांचा सुद्धा या दिंडीमध्ये चांगला सहभाग होता। इतकंच नव्हे तर या मुलांबरोबरीनं पुस्तक दिंडी देखील काढण्यात आली। हे सगळं वातावरण पाहून मुलं हरखून गेली। खूप चांगलं वाटतंय। अशाने मुलाची संख्या तर वाढेलच, पण शाळेत मुलं जाण्यासाठी इच्छुक होतील आणि शाळेत चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता येईल आणि शाळेवर लक्ष असल्या सर्व गावकऱ्यांचं लक्ष असल्यामुळे शाळेचे शिक्षक लोक सुद्धा चांगले शिकवतील। आपल्याला मिळणारं प्रेम आणि कौतुक पाहून या मुलांचं येणारं शैक्षणिक वर्ष नक्कीच आनंददायी जाईल, तसंच शिक्षणाची गोडी त्यांना लागेल असा विश्वास गावकऱ्यांना वाटतोय। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद।